शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरोधातील याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमॉला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडेल. मागील सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा युक्तिवाद करत शिंदे गटाला पक्ष आणि चिन्ह देण्यास विरोध केला होता. 2022 मधील शिवसेना फुटीनंतर सुरू झालेल्या या वादात आजच्या सुनावणीकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाच्या E20 धोरणावर जोरदार टीका करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. इथेनॉल मिश्रित इंधनामुळे लाखो वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत असून अनेक वाहनांमध्ये बिघाड झाल्याचा आरोप त्यांनी केला. तसंच या धोरणामागे मोठा गैरव्यवहार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. नागपुरात युवक काँग्रेसच्या वतीनं E20 धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आलं. इथेनॉल मिश्रित इंधन मागे घ्या अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला. यावेळी पोलिसांनी अनेक आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतलं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून सक्रिय असलेला पाऊस आता हळूहळू कमी होण्याची चिन्ह दिसत आहेत. मुंबई हवामान विभागानं आज 10 जिल्ह्यांसाठी येलो अलर्ट जारी केला असून विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, घाट परिसरासह यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात आज व उद्या पावसाची हजेरी असू शकते. मात्र 6 ऑगस्ट पासून राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर ओसरण्याचा अंदाज आहे. त्यामुळे हवामान कोरडं राहण्याची शक्यता असून शेतकऱ्यांना रखडलेली शेतीची कामे पूर्ण करण्यास मदत होणार आहे. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आलाय. माहिती अधिकारातून समोर आलेल्या माहितीनुसार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केलेले 112 अधिकारी व कर्मचारी अजूनही सेवेत कार्यरत आहेत. तसंच 68 कर्मचारी चौकशी पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्त झालेत. यात उपअभियंते, सहाय्यक व कनिष्ठ अभियंते, स्वच्छता कामगार, मजूर, मुकादम व शिपाई यांचा समावेश आहे. 2005 पासूनची अनेक प्रकरणं प्रलंबित आहेत. आरटीआय कार्यकर्त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली असून प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष लागले. बिहारच्या बांकीपूर पोटनिवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या जनसुराज पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत भाजपला मोठा धक्का दिलाय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांच्या बालेकिल्ल्यात मिळालेला हा विजय बिहारच्या राजकारणातील महत्त्वाचा टप्पा मानला जातोय. जनसुराज पक्षाचा हा पहिलाच विधानसभा विजय असून प्रशांत किशोर प्रथमच आमदार झालेत. विजयाबाबत प्रतिक्रिया देताना त्यांनी हा जनतेच्या बदलाच्या इच्छेचा विजय असल्याचं म्हटलं. बिहारला चांगलं नेतृत्व, शिक्षण आणि रोजगाराची गरज असून पुढील काही महिन्यात बांकीपूरमध्ये सकारात्मक बदल दिसतील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीवरील विंडफॉल टॅक्समध्ये मोठी वाढ केली आहे. 3 ऑगस्ट पासून लागू झालेल्या नव्या दरानुसार पेट्रोलवरील कर प्रति लिटर 2.5 रुपयांवरून 3.5 रुपये तर डिझेलवरील कर 15.5 रुपयांवरून थेट 24 रुपयांपर्यंत करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमती आणि तेल कंपन्यांना मिळणारा अतिरिक्त नफा लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आलाय. तज्ज्ञांच्या मते या वाढीचा परिणाम निर्यात करणाऱ्या तेल कंपन्यांच्या नफावर होऊ शकतो. मात्र देशांतर्गत बाजारातील पेट्रोल डिझेलच्या किरकोळ दरांवर याचा तात्काळ थेट परिणाम होणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येते. अन्न सुरक्षा नियामक FSSAI ने ओल्ड मंक, अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज आणि बॅकपायपर डिलक्स सारख्या काही मद्य ब्रँडच्या विशिष्ट व्हेरियंटच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तपासात या उत्पादनांमध्ये नियमबाह्य कृत्रिम किंवा नेचर आयडेंटिफिकल फ्लेअर वापरल्याचं आढळल्याचा दावा FSSAI ने केलाय. मध्य प्रदेशात अँटिक्विटी ब्लू, रॉयल चॅलेंज, बॅकपायपर डिलक्स आणि ओल्ड काक्स डिलक्स रमच्या विक्रीवर निर्बंध घालण्यात आले, तर महाराष्ट्रात उत्पादित ओल्ड मंकच्या 3 व्हेरियंटवर कारवाई करण्यात आली आहे. भारतीय नियमानुसार मद्यामध्ये अशा प्रकारच्या फ्लेवरचा वापर करण्यास पूर्णपणे बंदी असल्याचं सांगण्यात येते. बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याच्या मागणीला पुन्हा जोर आला असून बलूच नेते मीर यार बलूच यांनी 11 ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिन म्हणून जाहीर करण्याचं आवाहन केले. त्यांनी जगभरातील बलूच नागरिकांना घरं, दुकानं आणि सार्वजनिक ठिकाणी बलुचिस्तानचा ध्वज फडकवण्याचं आवाहन केले. बलूच नेत्यांचा दावा आहे की 11 ऑगस्ट 1947 रोजी बलुचिस्तानला स्वतंत्र दर्जा मिळाला होता.
मात्र 1948 मध्ये पाकिस्ताननं या प्रदेशावर ताबा मिळवला. तसंच त्यांनी स्वतंत्र आणि सार्वभौम बलुचिस्तानला आंतरराष्ट्रीय मान्यता देण्याची मागणी केली आहे. मात्र बलुचिस्तानला कोणत्याही प्रमुख देशाने किंवा संयुक्त राष्ट्रांनी स्वतंत्र राष्ट्र म्हणून अधिकृत मान्यता दिलेली नाही. क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने अमेरिकेचा क्रिकेटपटू अखिलेश रेड्डी याच्यावर 8 वर्षांची बंदी घातली आहे. अबुधाबी T20 लीग 2025 दरम्यान सामना फिक्सिंगचा प्रयत्न, सहकार्याला फिक्सिंगसाठी प्रवृत्त करणं आणि तपासात अडथळा आणणं या आरोपांमध्ये तो दोषी आढळलाय. हैदराबादमध्ये वाढलेल्या 26 वर्षीय रेड्डीने अमेरिकेसाठी 4 आंतरराष्ट्रीय सामने खेळलेत. ICCच्या निर्णयानुसार 21 नोव्हेंबर 2025 पासून लागू झालेली ही बंदी 21 नोव्हेंबर 2033 पर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे तो कोणत्याही स्तरावर क्रिकेट खेळू किंवा क्रिकेटशी संबंधित काम करू शकणार नाही. चला हवा येऊ द्या मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता कुशल बद्रिके सध्या मामाच्या गोव्याला जाऊया या चित्रपटामुळे चर्चेत आलाय. एका मुलाखतीत त्याने स्त्री भूमिका साकारण्याच्या त्याच्या अनुभवांबद्दल भाष्य केलं. पुरुषप्रधान देशात स्त्री भूमिका साकारून मला माझं घर चालवता आलं, ही फार मोठी गोष्ट आहे असं तो म्हणाला. आपला देश कृषीप्रधान कमी पण पुरुषप्रधान देश जास्त आहे असंही त्याने म्हटलंय. अनेक कलाकारांनी नकार दिलेल्या भूमिका त्याच्याकडे आल्या आणि त्या करताना अडचणीही आल्या असं त्यांनी सांगितलंय. त्याच्या या वक्तव्याची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विजू माने दिग्दर्शित या चित्रपटात संतोष जुवेकर, अभिजित चव्हाण आणि अंकुश चौधरी यांच्याही भूमिका आहेत.